नमस्कार. चातुर्मास प्रश्नम जोशा मध्ये तुमचे स्वागत आहे. सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या 4 महिन्यांबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? चला तपासूया. प्रश्न 1. चातुर्मास कोणत्या हिंदू महिन्यात सुरू होतो? तुमचे पर्याय आहेत: अ. चैत्र, ब. आषाढ, क. श्रावण किंवा द. भाद्रपद. याचे योग्य उत्तर आहे ब. आषाढ. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला, ज्याला आपण शयनी एकादशी म्हणतो, त्या दिवसापासून चातुर्मासची अधिकृत सुरुवात होते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. प्रश्न 2. चातुर्मासाचा शेवट कोणत्या दिवसाला होतो? पर्याय पहा: अ. गुरुपौर्णिमा, ब. दसरा, क. देवउठणी एकादशी किंवा द. कोजागिरी पौर्णिमा. याचे बरोबर उत्तर आहे क. देवउठणी एकादशी. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान विष्णू त्यांच्या 4 महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात. या दिवसाला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी म्हणतात. या दिवसापासून चतुर्मास संपतो. प्रश्न 3. चातुर्मास हा प्रामुख्याने कोणाशी संबंधित काळ मानला जातो? पर्याय आहेत: अ. भगवान शिव, ब. भगवान विष्णू, क. भगवान गणेश किंवा द. देवी दुर्गा. याचे योग्य उत्तर आहे ब. भगवान विष्णू. चातुर्मासाचा काळ हा भगवान विष्णूंच्या निद्रेचा आणि त्यांच्याप्रती भक्तीचा काळ आहे. या काळात आपण जे काही व्रतवैकले किंवा साधना करतो ती भगवान विष्णूंना समर्पित असते, जेणेकरून त्यांची कृपा प्राप्त व्हावी. प्रश्न 4. चतुर्मासात केल्या जाणाऱ्या कोणत्या कार्याला एकासन असे म्हणतात? पर्याय पहा: अ. एका जागी बसणे, ब. एकाच वेळी जेवणे, क. एकाच देवतेची पूजा करणे किंवा द. एकाच ठिकाणी झोपणे. याचे योग्य उत्तर आहे ब. एकाच वेळी जेवणे. एकासन हे चतुर्मासातील एक महत्त्वाचे व्रत आहे, ज्यामध्ये संपूर्ण दिवसात फक्त एकदाच अन्न ग्रहण केले जाते. एकासन म्हणजे संयम आणि पाचन स्वास्थ्यासाठी दिवसातून फक्त एकाच वेळी सात्विक अन्न ग्रहण करण्याचे व्रत. प्रश्न 5. चातुर्मास या शब्दाचा शाब्दिक अर्थ काय आहे? तुमचे पर्याय आहेत: अ. 4 ऋतू, ब. 4 महिने, क. 4 दिवस किंवा द. 4 व्रते. योग्य उत्तर आहे ब. 4 महिने. चतुर म्हणजे 4 आणि मास म्हणजे महिने, म्हणजेच 4 महिन्यांचा काळ हा शाब्दिक अर्थ आहे. आषाढ ते कार्तिक हे 4 महिने भगवान विष्णूंच्या योगनिद्रेचा काळ असतो, म्हणूनच याला चतुर्मास म्हणतात. प्रश्न 6. चतुर्मासाच्या कोणत्या महिन्यात भगवान शिव हे विश्वाचे पालनहार मानले जातात? पर्याय पहा: अ. श्रावण, ब. भाद्रपद, क. आश्विन किंवा द. कार्तिक. याचे योग्य उत्तर आहे अ. श्रावण. श्रावण महिन्यात भगवान विष्णू निद्रिस्त असताना भगवान शिव विश्वाचा कारभार सांभाळतात असे मानले जाते. कशी वाटली ही विशेष प्रश्नमंजुषा? तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.